संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 7. यामध्ये बघा, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तास. नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त, हर्षिणी भजती दैवत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा निदान, सर्वाघटी पूर्ण एक नानी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण. यावर अशी शिकवण होते की बघा, ईश्वर भक्ती ही विना आयुष्य व्यर्थ आहे. ज्या लोकांना भक्ती नाही ते आध्यात्मिक दृष्ट्या पतित असतात. नंबर 3, खोटी वक्तृत्व कला किंवा वादविवाद करून ईश्वर प्राप्ती होत नाही. आत्म्याचा खरा आनंद हा भक्तीत आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तास. अभक्त माणूस पर्वतासारखी मोठी पापे करतो आणि त्यांचे हृदय कठीण असते. त्यांच्या मनावर वज्रासारखी जाड थर असतात. त्यामुळे त्यांच्यावर ईश्वर भक्तीचा प्रभाव होतो. जसे की उदाहरण बघा, लोभ, मोह, अहंकार आणि क्रूरता असलेले लोक ईश्वर प्रेमापासून दूर राहतात. अशी लोक मोठी पापे करतात, परंतु त्यांना त्यांच्या कृतीची जाणीवही नसते. नंबर 2, नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त, हरिषीन भजत दैवत. ज्यांना ईश्वर भक्ती नाही ते आध्यात्मिक दृष्ट्या पतित होतात. अशा लोकांना ईश्वर प्राप्ती होत नाही आणि त्यांचे भाग्यही अंधकारमय राहते. जसे की उदाहरण बघा, काही लोक संपत्ती, प्रसिद्धी आणि ऐहिक सुखांमध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना भक्तीचा विचारही सुचत नाही. असे लोक स्वतःच्या कर्मानेच दुर्भागी बनतात. नंबर 3, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. खूप बोलणाऱ्या पण कृतीशून्य लोकांना ईश्वर कृपा करत नाही. काही लोक फक्त शाब्दिक भक्ती करतात, परंतु त्यांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती नसते. जसे की उदाहरण बघा, काही लोक उपदेश देतात, प्रवचने करतात, पण प्रत्यक्षात त्यांचे जीवन भक्तीने भरलेले नसते. असे खोटे भक्त ईश्वराच्या दयेला पात्र ठरत नाही. नंबर 4, ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान, सर्वाघटी पूर्ण एक नानी. आत्मा हा खरा भक्तीचा केंद्रबिंदू आहे. आत्मा सर्वत्र आहे आणि त्यांच्यातच ईश्वराचा वास आहे. जर तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्यात ईश्वर शोधला तर तो तुमच्या जवळ असतो. जसं की खूप सारे उदाहरण आहे बघा. खऱ्या भक्ताला कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज नाही, कारण तो स्वतःच्या हृदयातच ईश्वराचा अनुभव घेतो. भक्तीमुळे माणूस पूर्णत्वाकडे जातो. या अभंगावरून असं निष्कर्ष आणि शिकवण येते की बघा, फक्त काही सुखांच्या मागे न लागता ईश्वर भक्तीकडे वळा. नंबर 2, खोट्या बोलण्याने किंवा वर्णाच्या धार्मिकतेने ईश्वर प्राप्ती होत नाही. नंबर 3, आत्म्याचा खरा आनंद भक्तीत आहे आणि तोच जीवनाचा खरा अर्थ. भक्ती केल्यानेच जीवनात शांती आणि समाधान लाभते. केवळ शब्दांनी नव्हे तर मनापासून भक्ती करा आणि ईश्वरांच्या कृपेचा अनुभव घ्या. रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील.